पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्हे संती सुखे व्हावे पाणी। शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश। विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रामधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रसंग, आणि त्या प्रसंगामधून जगत कल्याणार्थ प्रकट झालेलं मुक्ताबाईंचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संवाद एका अंगानं, आणि त्या विचारातून साधकांना, जगत कल्याणाची इच्छा असणाऱ्यांना आपल्या कार्याची दिशा ठरवण्याकरता झालेला उपदेश, या सगळ्याचा विचार ताटीच्या अभंगातून आपल्याला करता येतो। ज्ञानोबारांच्या जीवनचरित्रामध्ये घडलेली ही एक अत्यंत सामान्य घटना आहे। याला सामान्य म्हणण्याचं कारण असं की त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये याच्यापेक्षाही क्लेशकारक अशा अधिक घटना घडलेल्या होत्या। पण कोणत्या घटनेतून काय अभिव्यक्त करायचं आणि कोणत्या घटना सोडून द्यायच्या हे त्याच्या तत्कालीन तीव्रतेवर आणि दूरगामी परिणामावर ठरत असतं। अनेक घटना खूप क्लेशकारक असतात, पण त्या क्षणी त्या सोडून द्याव्या लागतात, आणि काही घटना इतक्या क्लेशकारक नसतात, पण दूरदृष्टीनं त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करून त्याच्यातून काहीतरी महत्त्वपूर्ण जगताच्या समोर मांडता येऊ शकतं। घटना अधिक क्लेशकारक असली म्हणून तत्वज्ञान अधिक तीव्रतेनं बाहेर पडतं असं संत चरित्रात घडत नाही। घटना सामान्य असली तरी त्यांच्या मुखातून बाहेर पडणारं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाच्या विचारामध्ये, त्याच्या मांडणीमध्ये कधी तरतम भाव नसतो। आपण कोणत्याही संतांचं चरित्र काढून पहा, त्या चरित्रामध्ये घडणाऱ्या घटना त्या लीला असोत अथवा अनुभवात्मक असोत, पण त्या घटनेमधून बाहेर पडणारं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये तरतम भाव नाही। म्हणजे अमुक एका घटनेतून प्रकट झालेलं तत्वज्ञान हे कमी प्रतीचं आहे आणि अमुक एका घटनेतून प्रकट झालेलं तत्वज्ञान हे उच्च प्रतीचं आहे असं संतांच्या बाबतीत म्हणता येत नाही, कारण त्यांच्या मुखातून निघालेला बिसाट शब्द सुद्धा सदेह सच्चिदानंद पदवी प्राप्त करून देऊ शकतो। ज्ञानोबारांनी तसं स्पष्ट म्हटलंय, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, मग सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते। सदेह सच्चिदानंद होण्याचं सामर्थ्य, करण्याचं सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे। त्यामुळे तत्वज्ञानाची तरतम भाव किंवा तरतम भावाचं चिंतन तत्वज्ञानाचं हे आपल्याला करता येत नाही। त्यांच्या मुखातून कोणत्याही घटनेतून प्रकट झालेला कोणताही शब्द हा आपल्याला तीच अनुभूती देतो। म्हणून ही घटना मी सामान्य म्हणतो। घटना तशी फार मोठी नाही आहे, एक खापराचा तुकडा मिळू दिला नाही एवढीच घटना आहे। त्याच्यानं निर्माण झालेली उद्विग्नता, मी झालेली हा शब्द थोडासा कंसातच ठेवतो। अधिक स्पष्ट बोलायचं झालं तर मुक्ताबाईंच्या मुखातून या अभंगांचं प्राकट्य करण्याकरता म्हणून स्वीकारलेली उद्विग्नता असं म्हणू आपण, निर्माण केली गेलेली उद्विग्नता। जसं एकनाथ महाराजांनी शांती असून सुद्धा अशांती दाखवली, तसंही ज्ञानोबारायांनी शांत असून सुद्धा उद्विग्नता दाखवली। ताटीचं दार त्यांनी लावून घेतलं। हे ताटीचं दार लावून घेणं, याला आपण काल दोन दृष्टीनं या संकल्पनेचा विचार केला होता।
त्याच्यातली एक संकल्पना आहे ती म्हणजे आत्ममग्न होणं, आणि त्याचा दुसरा विचार जो सामाजिक अंगाने आपण पाहिला होता तो म्हणजे आपल्या आत्ममग्नता ही कदाचित स्वच्या संबंधानं असू शकते, पण सामाजिक दृष्टीने जेव्हा आपण या घटनांचे अन्वयार्थ लावायला जातो त्यावेळेला त्याचा सरळ अर्थ असा होतो की जगत कल्याणार्थ म्हणून त्यांनी स्वीकारलेली जी साधना असते ती साधना कालमानानं बदलावी लागत असते. साधना बदलावी लागते याचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या. निवृत्तीनाथ महाराजांपासून ते निळोबारायांपर्यंतची परंपरा आपण वारकरी सांप्रदायिक मंडळी मानतो. त्याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी केलेलं कार्य आणि निळोबारायांनी केलेलं कार्य या कार्याच्या हेतूमध्ये कुठेही बदल नाही आहे. त्यांच्या वाङ्मयाबद्दलच्या पूज्य भावनेमध्ये कुठेही बदल असू नये. त्यांच्या शब्दाच्या व्यापकत्वात कुठेही भेद नाही आहे. परंतु तरीही निवृत्तीनाथ महाराजांची बोलण्याची भाषा आणि निळोबारायांची बोलण्याची भाषा याच्यामध्ये फरक पडतो, तो पडतोच. हा फरक कालमानानंच पडतो आणि कालमानानं तो स्वीकारलाही पाहिजे. ज्ञानोबारायांची भाषा ही किती जरी म्हणलं तरी थोडी संस्कृतकडे वळणारी, अधिक जास्त प्रगल्भ, सामान्य माणसाला जोपर्यंत त्या शब्दावर आपलं लक्ष केंद्रित केलं जात नाही तोपर्यंत न समजणारी अशीच आहे. तुकाराम महाराजांची भाषा तशी नाही. जाता जाता एखादं चरण वाचलं तरी एकदम खडकन जागं व्हायला होतं अशी तुकाराम महाराजांची भाषा आहे. सहज बोलणे. ज्ञानोबारायांचं बोलणं सहजच आहे, त्याच्यातही हितउपदेशच आहे, त्याच्यातही करोनी सायास शिकविती हा विचार आहेच आहे. आपण स्वीकारतो ती साधना आणि त्या साधनेचं जगताकरता म्हणून मांडलेलं रूप, प्रारूप याच्यामध्ये बदल होत जातो. अंतस्थ हेतूमध्ये कधी बदल होत नसतो. त्यामुळे ज्ञानोबारायांनी ती ताटी लावून घेतली. ज्ञानोबाराय अंतर्मुख झाले आणि ज्ञानोबाराय हे चिंतन करतात की जगताला आपण ज्या पद्धतीनं सांगतो आहोत ती पद्धत कमी पडते का, त्यामध्ये काही बदल केले पाहिजेत का. कारण परिवर्तनशील असणं हा जगाचा नियम आहे ना. मग ते परिवर्तन हे प्रत्येक स्तरावर आहे. प्रत्येक स्तरावर आहे. वैचारिक परिवर्तन होतातच, शारीरिक परिवर्तन होतातच, राहणीमानातली परिवर्तन होतातच, जीवनशैलीतली परिवर्तन होतातच, जगाताकडे बघण्याच्या भावनेत परिवर्तन होतातच, स्वकडे बघण्याच्या भावनेत परिवर्तन होतातच. मी या शब्दाला दिला गेलेला संत वाङ्मयातला अर्थ आणि मी या शब्दाचा आपण व्यवहारात जो उपयोग करतो त्याचा अर्थ याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असणारच आहे. पूर्वीच्या काळामध्ये गल्लीत कुणाकडेही कार्य निघालं तरी ते आपलं असायचं, ही भूमिका होती. कारण आपल्या लोकांकडे किंवा परिचितांकडे बघण्याची ही भूमिका होती. आता त्याच्यामध्ये बदल किती झाला. सख्या भावाच्या मुलीचं लग्न असलं तरी आमच्या घरी लग्न आहे असं कोणी म्हणत नाही, भावाकडे लग्न आहे असं म्हणतात. म्हणजे ही परिवर्तन आपण स्वीकारलीत ना. मग प्रश्न असा निर्माण होतो की 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आणि दरम्यानच्या 700 वर्षामध्ये एवढी जेवढी केवढी सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक, स्वकडे बघण्याच्या दृष्टीत जी परिवर्तनं झाली त्या परिवर्तनाच्या काळामध्ये सुद्धा 700 वर्ष तेच शब्द टिकून राहतात. याच्यामध्ये काही बदल करावे वाटले का. मी थोडी त्याची भूमिका मांडताना असा विचार करतो की म्हणून या 700 वर्षांमध्ये झालेलं जे संत वाङ्मय आहे ती संत वाङ्मय म्हणजे सांगण्याच्या पद्धतीतली परिवर्तनच आहेत. सिद्धांतातली परिवर्तनं नाही आहेत, सांगण्याच्या पद्धतीतली परिवर्तन आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला पटकन कळत नाही म्हणून सांगण्याची शैली बदलून नाथ भागवत प्रकट झालंय. नाथ भागवताचा विस्तार आम्हाला झेपत नाही म्हणून 4 चरणात आम्हाला तो भाव कळला पाहिजे म्हणून गाथा प्रकट झाला. हे संत वाङ्मयाचं प्राकट्य हे काही जरी ते सहज उत्स्फूर्त बोलणं असलं, घडलेल्या घटनांवरची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असली,
तरी सुद्धा परंपरेच्या दृष्टीनं या संत वाङ्मयाची म्हणून जी एक परंपरा आपण अबाधित ठेवलेली आहे आतापर्यंत, आणि पुढे ठेवू अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही, याच्यामध्ये जे सूत्र आपल्याला दिसतं ते सूत्र पहा. म्हणून जुने लोक म्हणजे वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामांच्या काळात जर आपण गेलो तर त्या काळातले जे विचारवंत होते, त्या काळातले जे कीर्तनकार होते, त्यांचं हेच सांगणं होतं की तुम्हाला ज्ञानेश्वरी कळायची असेल तर आधी नाथ भागवत वाचा, आणि नाथ भागवत कळायचं असेल तर आधी तुकोबारायांचा गाथा वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा, तर ज्ञानेश्वरी कळेल. म्हणजे हा अनुबंध त्यांनी जोडून ठेवलेला होता. म्हणजे बदलत्या समाजाच्या या मनोधारणेनुसार संत वाङ्मयामध्ये ज्या पद्धतीनं बदल केले गेले, संतांनी हेतुतः केले, ते आपल्याला कळावं याच दृष्टीनं केले. ज्ञानोबारायांनी ताटी लावून घेतली. ज्ञानोबाराय जे चिंतन करतात ते हेच आहे की कोणत्या पद्धतीनं समाजासमोर प्रकट झालं पाहिजे. अभ्यासोनी प्रकटावे हे तर आहेच आहे, पण अभ्यास हा तत्वाचाच असतो असं नाही. तत्व मांडणीचा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यास असतो. आपल्याला ज्या विषयाचं प्रतिपादन करायचं आहे त्या विषयाच्या मांडणीचा सुद्धा अभ्यास लागतो. आता बघा, आपल्या कीर्तन आपण एक करतो तर त्या कीर्तनाची एक ठेवण आहे की नाही. निरूपणाचा अभंग घेतल्यानंतर जेव्हा निरूपणाला प्रारंभ होतो तेव्हा आपण पटकन जे आठवतं ते बोलतो असं नाही. त्याच्यामध्ये एक वैचारिक अशी भूमिका, एकसूत्रता असते. सुरुवातीला आपण अभंगाच्या दृष्टीने काही प्रस्तावना करतो, मग अभंगातल्या प्रतिपाद्य विषयाच्या संबंधानं काही बोलतो, मग त्या विषयाच्या संबंधानं काही अभंगातल्या एका शब्दाच्या संबंधानं संबंध अभंगाचा अन्वय लावून देतो. क्वचित प्रसंगी आपण चरणाच्या चिंतनानं पुढं जात राहतो, काही का असे ना. नंतर मग मांडलेल्या विचारावर काही आक्षेप प्रकट करतो, आणि नंतर मग त्या आक्षेपाचं खंडन करून किंवा त्या आक्षेपाचं निराकरण करून संतांना साधारणतः या अभंगातून काय मांडायचं आहे याचा गोषवारा आपण अभंगाच्या शेवटी मांडतो. अशी कीर्तनाची ठेवण आहे. आता या ठेवणीने कितपत लोक जातात मला माहिती नाही, कारण दुर्दैव हे आहे की ऐकायला मिळत नाही हो. त्यामुळं हे मापदंड कसे लावावेत हे सुद्धा बऱ्याच वेळेला कळत नाही. एक ठेवण आहे, प्रवचनाची एक ठेवण आहे. आपण श्लोक प्रवचनाला घेतला, तो श्लोक काय आहे, त्या श्लोकातला मुख्य प्रतिपाद्य विषय काय आहे, त्या श्लोकाची थोडीशी पार्श्वभूमी काय आहे. गीतेतला श्लोक असेल तर ह्या श्लोक उच्चारण्याची भगवंताला काय गरज पडली, अर्जुनाच्या कोणत्या शंकेवरचं हे उत्तर आहे, त्याची काहीतरी भूमिका असते विषयाची. ती भूमिका आपण मांडतो, मग श्लोकातल्या त्या प्रत्येक पदाचा विचार करतो, कदाचित पहिल्यांदा अन्वय लावून देतो, त्याच्यावर ज्ञानोबारायांचं भाष्य काय आहे हे सांगतो, इतर विद्वानांची भाष्य काय काय सांगतात या श्लोकाच्या संबंधानं, आचार्यांचं मत काय, शंकरानंदी काय सांगते, नीलकंठी काय सांगते, मधुसूदनी काय सांगते. साधारण या गोष्टीचा आढावा घेत आपण विषयाची मांडणी करतो, आणि अंततोगत्वा आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हे सगळं नामस्मरणापर्यंत आणून थांबवतो. एक साधारण पद्धत अशीच असते कीर्तनाची, प्रवचनाची. म्हणजे मांडणीचा सुद्धा एक स्वतंत्र अभ्यास असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या ताटी लावून घेऊन आत्ममग्न होण्याच्या मागे हे प्रमुख कारण मानलं गेलं की समाजापर्यंत आपण ज्या विचारधारा घेऊन चाललेलो आहोत त्या विचारधारा समाजापर्यंत पोचूनही समाजाची तहान भागत नसेल तर बऱ्याच वेळेला प्रपातामुळं हातात थेंबही राहत नाही अशी अवस्था होतेच. नळाचं करंगळी एवढी धार असणारं पाणी जर नळातून पडत असेल तर खाली ओंजळ धरून पिता येतं, शक्य आहे. पण धबधब्याखाली आपण हात धरू आणि ओंजळीत पाणी धरण्याचा प्रयत्न करू तर ते होणार नाही. बऱ्याच वेळेला संत वाङ्मय हा धबधब्यासारखं आपल्या अंगावर येतं आणि आत काय जातं याचा कळत नाही. म्हणून मग त्याचा थोडा आवेग कमी करावा काय, या बुद्धीला जर हे झेपत नसेल तर त्याच्या मांडणीमध्ये परिवर्तन करावं काय, ही जबाबदारी ज्ञानेश्वर महाराज स्वतःहून स्वीकारतात. त्यांच्यावर लादलेली जबाबदारी नाही आहे. आम्हाला कळत नाही तुम्ही काय कीर्तनकार म्हणून घेता असं नाही आहे. ते ज्ञानेश्वर महाराज हा आढावा घेतायत.
कीर्तन झाल्यानंतर कीर्तनाचा काय परिणाम झाला हे मागे वळून बघण्याचं एक धाडस लागतं. मी जरा क्षमा मागूनच बोलतो. आपल्या कीर्तनाच्या प्रतिक्रिया विचारण्याचा आपण प्रयत्न करतो, पण कीर्तनाच्या परिणामाच्या प्रतिक्रिया आपण कधी विचारत नाही मागे फोन करून. कसं झालं माझं कीर्तन हे आपण पुढच्या गावाला गेल्यावर मागे फोन करून विचारतो. मग तोही सांगतो, त्यालाही सवय झालेली असते, तोही सांगतो तुमच्यासारखं कुणाचं नाही हे तोही सांगतो. आणि हा प्रत्येक महाराजांना तेच सांगत असतो, तुमच्यासारखं कुणाचं नाही. आणि हे खरंच आहे, एकासारखं दुसऱ्याचं नसतंच. पण आपण ज्या काही प्रबोधनाकडे प्रवृत्त झालेलो आहोत, ज्या तळमळीनं कीर्तनाला किंवा प्रबोधनाला प्रारंभ करतो आहोत, त्याचा समाजावर होणारा परिणाम काय? अगदी ढोबळ परिणाम असू देत, पण त्या ज्याला इंग्रजीमध्ये फीडबॅक म्हणतात, त्याची काहीतरी प्रतिक्रिया, त्याचा काहीतरी प्रतिसाद हा आपल्यापर्यंत आला पाहिजे. जर येत नसेल तर त्या दृष्टीनं आपल्या कार्यामध्ये आवश्यक ते बदल कालानुसार करण्याकरता तो विचार आपण स्वतः केला पाहिजे. हे ज्ञानोबाराय ताटी लावून आपल्याला सांगतात. विचार तरी केला पाहिजे की आम्ही अभंग बोलून आलो, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील, या अभंग आपण बोलून आलो, पण खरंच लोकांपैकी हजारो लोक जमले होते, त्याच्यातल्या 2 लोकांनी तरी ठरवलंय का की आता मनाचा निरोध करायचा आहे बाबा आपल्याला, आता हे मन देवाच्या चरणी समर्पित करायचंय? हे ऐकणाऱ्यांपैकी 2 लोकांनी तरी ठरवलंय का? आमचा संबंध सांगणं इतक्या पुरताच असतो, नंतर असतो थोडासा पुढं, पण सांगून झालं की तेवढा संबंध आमचा संपला. आता समाजाशी आम्हाला काही देणं घेणं नसतं, आम्ही आमचं कर्तव्य केलंय. आता समाजाने त्यांचं कर्तव्य करावं नाही तर न करावं, आम्हाला काय घेणं देणं. अशी वृत्ती प्रबोधनकारांना जोपासता येणार नाही, हे ज्ञानोबाराय ताटी लावून घेऊन सांगतात. म्हणून काल आपण बोललो होतो की ही ताटी ज्ञानोबारायांनी लावून घेतली, तशी आपणही वर्षातून 2-4 वेळेला लावून घेतली पाहिजे. ही अंतर्मुखता जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याची उत्तरं काय सापडतील आणि त्याच्यातून आपल्याला काय बोध होईल, आपल्याला काय कळेल. पण जगामध्ये कधीही कोणत्याही कामाच्या बाबतीत ज्या काही प्रक्रिया सांगितल्या जातात त्याच्यामध्ये ही प्रक्रिया असतेच की आपण जे काम करतो त्या कामाकडे मधून मधून डोळे उघडून बघितलं पाहिजे, नाहीतर फक्त तांत्रिक रीतीनं ते काम पुढे जायला लागतं, परिणामतः शून्य पदरात पडतं. याच्याकरता म्हणून ज्ञानोबाराय ताटी लावून घेतात. समाजाची त्यांच्या कार्याप्रती उमटलेली प्रतिक्रिया किंवा त्यांनी समाजामधून प्रतिक्रियेचा घेतलेला शोध, या दोन्ही दृष्टीनं ज्ञानोबारायांना ताटी लावून घेणं त्यावेळेला भाग पडलं. मी पुन्हा सांगतो आपल्याला, त्यांच्या कार्याप्रती समाजाने दिलेली प्रतिक्रिया हे एक कारण आहे, आणि ज्ञानोबारायांनी समाजातून स्वीकारलेली किंवा शोधलेली प्रतिक्रिया हे दुसरं कारण आहे. कारण समाज प्रतिक्रिया देतो, ही समाजाची बुद्धी प्रत्येक वेळेला इतकी शुद्ध असतेच असं नाही, पण संत जेव्हा प्रतिक्रियेचा शोध घेतात तेव्हा त्याच्यामधून निश्चित काहीतरी निष्पन्न होत असतं. एखादी घटना घडल्यानंतर समाज त्याची जी प्रतिक्रिया देतो ती प्रत्येक वेळेला विशुद्ध असतेच असं नाही. कारण बऱ्याच वेळेला समाजाच्या भावना समाजाला आवरता येत नाहीत, उद्रेक होतो. पण शहाणा मनुष्य जेव्हा प्रतिक्रियांचा शोध घेतो त्यावेळेला त्या प्रतिक्रिया तो सांभाळून चोखाळून अगदी विशुद्ध अंतःकरणानं त्याचा शोध घेत असतो, आणि म्हणून त्याच्यातून बाहेर पडलेला निष्कर्ष हा पुढच्या कामाला दिशा देणारा ठरत असतो. या दोन्ही अंगानं ज्ञानेश्वर महाराजांनी ताटी लावून घेतली. ज्ञानेश्वर महाराज आत बसले, काय जे चिंतन ज्ञानोबारायांचं करायचं होतं ते सुरू झालं, आणि मुक्ताबाईंच्या लक्षात आलं की ज्ञानेश्वर महाराज आत बसलेले आहेत, काहीतरी वेगळं आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांसारखा महात्मा स्वतः करता म्हणून काही करेल आणि व्यक्तिगत जीवनामध्ये प्राप्त झालेल्या साध्यालाच आपल्या जीवनाचं साध्य मानून आतमध्ये शांत बसेल, या वृत्तीचा हा माझा भाऊ नाही, या वृत्तीचा हा महात्मा नाही. साधारणतः वेदांतातही किंवा अन्य ठिकाणी हा नियम वापरलाच जातो
की साधकानं लोकाभिमुख असू नये, समाजाभिमुख असू नये आणि सिद्ध पुरुषांनी आत्मकेंद्री असू नये. सिद्धांनी कधीही आत्मकेंद्री राहायचं नाही आणि साधकांनी कधीही समाजाभिमुख व्हायचं नाही. वेगळ्या परिभाषेमध्ये साधकांनी लोकांतामध्ये जायचं नाही आणि सिद्धानं एकांतात राहायचं नाही. सिद्ध एकांतात राहील तर ज्ञानाचं केंद्रीकरण होईल, ज्ञान एकाच ठिकाणी साठून राहील. आणि साधक जर लोकांतामध्ये जाईल तर ज्ञान ग्रहणाची आपली पात्रता तो हरवून बसेल. म्हणून सिद्ध महात्मा जो असतो तो एका जागी बसून काही करेल तर त्याला करू न देणं हे संतांचं काम असतं. म्हणून मुक्ताबाईच्या या सगळ्या विचाराचा प्रारंभ कुठून झालाय आपण बघा. कुठून बोलतात, मुक्ताबाईंनी वापरलेले पहिले शब्द काय आहेत याचं चिंतन करा ना आपण. मुक्ताबाईंच्या लक्षात आलं की सगळ्या जगाला ज्याची गरज आहे, सगळं जग ज्याच्या करता असुसलेलं आहे, ते हिंदीमध्ये म्हणतात ना, घुमता साधू बहता पानी, साधू घुमता भला पाणी बहता भला. वाहणारं पाणी चांगलं असतं, फिरणारा साधू चांगला असतो. हे दोघे जर एकाच जागी थांबले तर दोघांनाही वास येतो. पाणी जर वाहायचं थांबलं, एका जागी साचून राहिलं तर त्याला वासच येतो. आणि साधूनी जर वास केला तर त्याला वास येतो. साधूनी एका जागी बसायचंच नाही, साधूनी फिरतच राहायचं. ज्ञानोबारायांची अपेक्षा कशा आहेत बघा ना. सामाजिक कल्याणाकरता म्हणून ज्ञानोबारायांनी समाज घटकांवर जे उत्तरदायित्व दिलेलं आहे, समाज घटकांना ज्या जबाबदाऱ्या ज्ञानोबारायांनी टाकलेल्या आहेत, त्याच्यात समाजामध्ये राहणाऱ्या या साधू वृत्तीच्या महात्म्यांवर जबाबदारी टाकताना ज्ञानोबारायांचे शब्द काय आहेत पहा. वर्षत सकळ मंगळी, सगळ्यांना पाठ आहे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, त्यांनी काय करावं. अनवरत भूमंडळी भेटतू भूता, त्यांनी भूमंडळावर अनवरत भूतमात्रांना भेटत राहिलं पाहिजे. आणि त्यांनी भूमंडळावर भूतमात्रांना अनवरत भेटून त्यांच्यावर अनवरत आनंदाचा वर्षाव केला पाहिजे. हे अनवरत देहली दीपन न्यायानं लावावं लागतं दोन्ही क्रियापदांकडे, मग संतांचं कार्य कळतं. कारण ओवीमध्ये वर्षत हे एक क्रियापद आलंय आणि भेटतू हे दुसरं क्रियापद आलंय. वर्षत सकळ मंगळी, त्यांनी वर्षाव करावा, हे एक क्रियापद आहे. आणि अनवरत भूमंडळी भेटतू भूता, इथं भेटत राहायचं, हे दुसरं क्रियापद आलंय. या दोन्ही क्रियापदांचा विशेष आपल्याला कळावा याच्याकरता या दोन्ही क्रियापदांना आधी अनवरत पद जोडावं लागतं. त्यांनी अनवरत भेटत राहिलं पाहिजे आणि अनवरत वर्षाव करत राहिलं पाहिजे. कारण संतांकडून एकदा झालेला वर्षाव मानवी जीवनाचं कल्याण करत नाही. याचा त्यांच्या शब्दात सामर्थ्य नाही असं म्हणायचं नाही. त्यांनी शब्द ज्यांच्या करता वापरले त्यांना त्या शब्दाचं ग्रहण करण्याचं सामर्थ्य नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्याकरता त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागलं, जसं तत्वमसी महावाक्याचा 9 वेळेला उपदेश झाला वगैरे वगैरे. पुन्हा पुन्हा संत महात्मे येत राहतात, पुन्हा पुन्हा त्यांचं अवतरण या पृथ्वी तलावर होत असतं. एक ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराज झाल्यानंतर खरं तर कोणत्या संतांना येण्याचं कारणच राहू नये इतकं कार्य निवृत्तीनाथ महाराजांनी केलं. पण तरी पुन्हा नाथ महाराजांना यावंच लागलं, तरी पुन्हा तुकोबारांना यावंच लागलं, तरी पुन्हा निळोबारांना यावंच लागलं. हे अनवरत भेटतू याच्याकरताच आहे हे सगळं. अनवरत वर्षती याच्याकरताच आहे हे सगळं. म्हणजे या महात्म्यांवर हे उत्तरदायित्व ज्ञानोबारांनी दिलेलं आहे महात्म्यांना, की तुम्ही एका जागी बसू नका, साधू घुमता भला, फिरत राहा. आपल्या वाऱ्या काय सांगतात आपल्याला संतांच्या, फिरत राहा. आज आळंदी आहे, उद्या देहूला जाऊ, परत पैठणला जाऊ, पुन्हा तेरला जाऊच. आता किती जण येतात किती येत नाहीत हा प्रश्न गौण आहे. या संतांच्या सेवा जशा असतात तिथं त्या संत क्षेत्रामध्ये जमलेल्या समाजाच्या सुद्धा या सेवा असतात. आणि त्याच्याकरता म्हणून आपल्याला अंतर्मुख झालं पाहिजे. मुक्ताबाईने हे बघितलं की ज्ञानेश्वर महाराज अशी ताटी लावून बसले हे बरोबर नाही, यांनी बाहेर पडलं पाहिजे. ठीक आहे, एखाद दुसऱ्या प्रतिक्रिया अशा वाईट येतात,
चांगलं काम करायला बाहेर पडलेल्या माणसाला प्रतिबंध येतातच. आणि स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की आपल्या मार्गामध्ये जर प्रतिबंध येत असतील तर डोळे झाकून असं समजा की आपण चांगल्या मार्गावर आहोतच. कारण वाईट मार्गामध्ये प्रतिबंध येतच नसतात, ते सगळे चांगल्या मार्गातच येत असतात. परमार्थाला प्रारंभ झाल्यानंतरच देहभावाचा विचार सुरू होतो. ज्ञानोबा यांनी अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य या पदाच्या आधीचं केलेलं सगळं व्याख्यान आपण पहा. तेथ आडवा वया आले दोषवैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानोबा बोलतात हे आडवा वयाला येणारे हे सगळे त्याच मार्गावर आहेत. संसारात सहसा कोणी अडवत नाही, काही अडवायचं कारण नाही. एखादा मनुष्य संसारामध्ये रममाण झाला, लोक अडवत नाहीत त्याला. बरं बाबा चांगलं आहे, मुलाबाळात रमतो, चांगलं आहे. पण तोच जर आळंदीला निघाला, पंढरपूरला निघाला की मग गल्ली सगळी म्हणते बघा करून करून भागले. म्हणजे हा प्रतिबंध कुठे आला? चांगल्या कामात प्रतिबंध येतो. म्हणून जर प्रतिबंध खरंच जीवनामध्ये निर्माण होत असतील आपल्या मार्गामध्ये तर डोळे झाकून समजावा आपला मार्ग चांगला निवडला गेलाय. क्षुरस्य धारा निशिता दुरत्याय हे विनाकारण म्हणलेलं नाही आहे. ते कोण आहेत, कसे आहेत, विषयदरीचे वाघ कसे आडवे, ते वगैरे 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 प्रतिबंधाचं चिंतन करणं हा माझा हेतू नाही. आता मुक्ताबाईंनी जेव्हा बघितलं की ज्ञानेश्वर महाराज असे ताटी लावून बसलेत तर हे बरोबर नाही, ज्ञानेश्वर महाराजांना बाहेर काढलं पाहिजे. समाजाच्या प्रतिक्रिया 4-2 विरुद्ध आल्या म्हणून लगेच हतबल होणं, गर्भगळीत होऊन जाणं हे उचित नाही. संबंध गीतेच्या मागची भूमिका, पार्श्वभूमी आपण पहा ना. प्रतिबंध फार छोटा आहे, पण छोट्या प्रतिबंधामुळे अर्जुन जो गर्भगळीत झालेला आहे त्याला पुन्हा एकदा मानसिक स्तरावर उभं करणं, त्याला बौद्धिक स्तरावरती उभं करणं, त्याला आध्यात्मिक विचाराच्या अधिष्ठानावरती उभं करणं आणि त्याला युद्ध प्रवृत्त करणं हे शेवटी आहे. युद्ध प्रवृत्ती हा गीतेचा हेतूच नाही आहे. युद्ध प्रवृत्ती करता आवश्यक असणारी मनाची प्रबलता निर्माण करणं हा गीतेचा हेतू आहे. युद्ध प्रवृत्ती करता आवश्यक असणारी तत्वज्ञानाची पार्श्वभूमी निर्माण करणं हा गीतेचा हेतू आहे. त्या हेतूवर घडणारी क्रिया हे गौण आहे. म्हणून अर्जुन असं म्हणत नाहीये की आता मी युद्ध करायला तयार आहे. अर्जुन असं म्हणतो आहे की आता तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. विषय युद्धाचा आहे. पण अर्जुनाची भूमिका बघा काय. अर्जुन म्हणतो नाही नाही, मला युद्ध करायचंय असं मी म्हणत नाही. माझा मोह गेला, नष्टो मोहा, माझं झालंय सगळं. त्वत्प्रसादात पराम शांतीम. अर्जुन बोलतोय तुझ्या प्रसादानं मला शांती प्राप्त झालेली आहे, तोही विषय नाही आहे. मग आता करायचंय काय? करिष्ये वचनम तव. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे, मी युद्ध करायला तयार आहे अशी अर्जुनाची भाषा नाही. कारण युद्धासारखं कर्म हे गौणार्थानं आहे. कर्म करण्याकरता, ज्ञानानंतरही कर्म होण्याकरता, ते लोकसंग्रह करता असेल, ते आपण हातात घेतलेलं काम पूर्णतेला नाही या उद्दिष्टानं असेल, कोणत्याही कर्म संबंधानं असेल, मला त्याचाही विचार आता करायचा नाही. परंतु ते कर्म करण्याकरता आवश्यक असणाऱ्या ज्या मनोभूमिका असतात त्या स्वच्छ होणं, त्या मनोभूमिकेवर आपल्याला उभा राहता येणं आणि तिथे उभं राहिल्यानंतर समोर येणाऱ्या प्रतिबंधाकडे आपल्याला डोळे उघडून बघता येणं, याच्याकरता म्हणून विचाराची परंपरा आपल्याला सांगितली गेली. याच्याकरता म्हणून या गोष्टी आहेत. गीतेचा पाठ केल्याने पुण्य किती लागतं हा उपासनेचा विषय झाला. पण डोळे उघडून गीता वाचायची असेल तर त्याचे हेतू लक्षात घेतले पाहिजेत. आणि रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन या न्यायानं आपण सुद्धा आपल्या कर्माकडे पाहत असताना आपल्या वैचारिक भूमिका शुद्ध करून घेतल्या पाहिजेत. याच्याकरता ज्ञानेश्वरी, याच्याकरता गीता, याच्याकरता गाथा याचा विचार केला पाहिजे की नाही. हे उपासनेचे ग्रंथ आहेत, याच्याबद्दल दुमत नाहीच आहे. सकाळी उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर देवाच्या गंध लावून देवाच्या समोर बसून काहीतरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या, गाथ्यातले अभंग, गीतेचा अध्याय हे वाचलं पाहिजे. ही उपासना आहेच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण उपासनेच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अभ्यास करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपल्याला कोणी सांगत नाही, ती स्वतःहून स्वीकारली पाहिजे.